ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेळगाव वेंगुर्ला रस्ता किती बळी घेणार? स्वाभिमानीचं अनोखं आंदोलन। बेळगाव वेंगुर्ला रस्ता अजून किती बळी घेणार? सार्वजनिक बांधकाम विभाग जागे व्हा अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेळगाव वेंगुर्ला या आंतरराज्य रस्त्यासाठी अनोखे आंदोलन केले। या रस्त्यावर गेली अनेक वर्ष डांबरच पडलेलं नाही, त्यामुळे पावसाळ्यात अनेक खड्डे पडून अपघात होतात, ज्यात अनेक जीव गेले आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। शिनोळी कुद्रेमणी दरम्यान याच खड्ड्यांमुळे मांडेदुर्ग येथील शिवांजली शहापूरकर या महिलेचा मृत्यू झाला। त्याची आठवण व्हावी आणि किमान बांधकाम विभागाला आता तरी जाग यावी यासाठी श्रद्धांजलीचा बोर्ड लावून बांधकाम विभागाच्या कामाचा निषेध व्यक्त करत स्वाभिमानीकडून अनोखे आंदोलन करण्यात आलं। आता तरी या रस्त्याची पुनर्बांधणी व्हावी आणि पावसाळ्यात सातत्याने खड्डे भरून अपघातावर आळा घालावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली। याबाबतचं निवेदन जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले। तसेच लवकरात लवकर यावर कार्यवाही व्हावी अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। या निवेदनावर प्राध्यापक दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना गोपाळ गावडे, गजानन राजगोळकर, नरसू पाटील, श्रीनाथ मांडुळकर, अभिजित पाटील, अशोक पाटील, वसंत पाटील, अजित गावडे, अर्जुन मरणहोळकर यांच्या सह्या आहेत। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।